आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचं आदरपूर्वक नाव आजही महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या राजकारणात घेतलं जातं ते यशवंतरावजी चव्हाण यांच्या 114व्या जयंतीनिमित्त आपण आज त्यांच्याबद्दल संवाद साधत आहोत. खरं तर यशवंतराव चव्हाण हे 9 अक्षरी शब्दांचं मंत्र सामर्थ्य आहे. कारण आज हा शब्द उच्चारला तर महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनावर स्मरणात्मक प्रेरणा अजूनही मिळते. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त काही मनोगत त्यांच्या हितचिंतकाकडून जसं व्यक्त केलं जातं तसा मी एक त्यांच्या विचाराचा प्रेमी म्हणून मी माझं मनोगत आज आपल्या पुढे स्पष्ट करतोय. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ती मुळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर. त्या लढ्यामध्ये अनेक नेत्यांनी संघर्ष केला. यशवंतराव संघर्षात नव्हते, परंतु महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजेत या विचाराचे होते आणि तो विचार आपल्या देशाच्या नेतृत्वाकडून आपण मंजूर करून घेऊ हा आत्मविश्वास यशवंतरावांच्या मनामध्ये होता आणि त्या दृष्टीने त्यांनी 1956 ते 1960 या काळात प्रयत्न केले आणि म्हणून 1 मे 1960ला आपला आधुनिक महाराष्ट्र स्वतंत्र झाला. पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक योजनांना चालना दिली. विशेषतः शिक्षण असेल, आरोग्य असेल, दलितांचं जीवन असेल किंवा शेतकऱ्यांचे कृषी विषयक प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवत असताना त्यांनी शेवटचा माणूस हा आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि त्या दृष्टीने लोकाभिमुख प्रशासन आणि लोकाभिमुख निर्णय घेणे ही त्यांच्या नेतृत्वाची तत्परता त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात दिसून आली. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती त्याचा विकास करण्याची गरज यशवंतरावांनी 1 मे 1960च्या महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्येच बोलून दाखवली होती. त्यानंतरही त्यांनी मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक घेतली त्यांच्या असं लक्षात आलं की मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धन म्हणजे केवळ भाषेचं संवर्धन नाही, तर कला, नाट्य, अन्य संस्कृती, लोककला यांचंही पुनरुज्जीवन आपण केलं पाहिजे. कारण त्यानं मराठी माणूस समृद्ध होणार आहे. म्हणून त्यांनी या सगळ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने धाडसी निर्णय घेतले. सर्वात पहिला निर्णय त्यांनी जो घेतला तो महाराष्ट्राच्या घराघरामध्ये त्या काळामध्ये पहाटे जात्यावर ज्या ओव्या म्हणल्या जायच्या त्या ओव्यांचं संकलन करण्याकरता त्यांनी सरोजिनी बाबरांना निमंत्रण दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळ असेल, मराठी विश्वकोश असेल, महाराष्ट्र लोककला साहित्य निर्मिती समिती असेल, अशा अनेक मराठी भाषा विभाग असेल, हा पहिल्यांदा त्यांनी स्थापन केला मराठी भाषा विभाग. असे अनेक निर्णय मराठी भाषेसाठी त्यांनी केले. राजकारणामध्ये असून सुद्धा, स्वातंत्र्य चळवळीमध्ये असून सुद्धा त्यांना मराठी साहित्याची निश्चितपणे आवड होती असं त्यांच्या अनेक लेखावरून, वक्तव्यावरून, भाषणामधून आणि त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकामधून हे निश्चितपणे आपल्याला दिसून येतं. पण यशवंतराव चव्हाण यांच्यातलं राजकारण वजा केलं तर यशवंतराव चव्हाण एक साहित्यिक म्हणून, एक रसिक वाचक म्हणून, एक उमदा समीक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की 1960 ते 62 या 2 वर्षात त्यांनी इतके चांगले निर्णय मराठी भाषेसाठी केलेत की ते पुढे 60-65 वर्ष ते टिकून राहिले ते निर्णय आणि त्याच्या आधारावर मराठी साहित्य विश्व समृद्ध होत गेलं. परंतु दुर्दैवाची ही बाब आहे, मनाला खंत आहे की एवढं मोठं काम करून सुद्धा यशवंतरावांच्या साहित्यिक वाङ्मयाचं, साहित्यिक व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यासारखी साधनं महाराष्ट्र शासनानं निर्माण केली नाहीत. मराठी साहित्य परिषदा असतील, संस्था असतील, त्यांनीही केलं नाही. त्यांचं योग्य ते मूल्यमापन त्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये व्हायला पाहिजे होतं, असं निश्चितपणे वाटतं.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची त्यांची जर भाषणं पाहिली, तर एक उत्तम साहित्यिक कसा बोलू शकतो, उत्तम साहित्यिक कसा विचार मांडू शकतो, समाजाला दिशा देऊ शकतो, हे त्यांच्या भाषणातून सिद्ध होतं. अशी अनेक कामं त्यांनी करत असताना मला असं वाटतं, की यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पुनर्जागर आपण पुन्हा केला पाहिजे. मग तो मुंबईमध्ये त्यांचं स्मारक नाहीये असं नाहीये. त्यांचं जे जन्मगाव आहे अ, देवराष्ट्रे, या ठिकाणी जर आपण आजही गेलात, तर त्या ठिकाणी अतिशय वाईट अवस्था त्यांच्या जन्मघराची आहे. म्हणजे शेक्सपिअरचं स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि जगामध्ये त्याची बोलवा होते, वाहवा होते. परंतु मराठी भाषेला वैभवावर नेणारे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावाची दुर्दशा, त्यांच्या जन्मघराचं स्मारक म्हणून होणारी दुर्दशा ही अतिशय खेदजनक बाब आहे. कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्र शासन देत नाही, यशवंतप्रेमी देत नाहीत आणि यशवंतरावांनी ज्यांना उभं केलं, अनेक मुख्यमंत्री केले, मंत्री केले, खासदार केले, आमदार केले, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचं प्रमुख त्यांनी अनेक लोकांना बहाल दिलं. त्यांची चळवळ वाढवण्याकरता वाटेल तेवढा पैसा शासनामार्फत त्यांनी उभा करून दिला. अनेक उद्योजकांना त्यांनी उभं केलं. हे सगळं करणाऱ्या यशवंतरावांचं जन्मघर इतके दिवस स्मारकापासून, चांगल्या स्मारकापासून वंचित का राहावं? हा यशवंत प्रेमींना पडलेला प्रश्न आजही आहे आणि तो काही महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून किंवा सध्याच्या आधुनिक संगणकीकरण आणि IT अशा क्षेत्रामध्ये भारत आणि महाराष्ट्र पुढे जात असताना अशा एका महान नेत्याची उपेक्षा स्मारकाबाबत होणं हे चांगलं लक्षण महाराष्ट्राच्या मानसिकतेचं नाहीये. मी फलटणला राहतो. फलटण जिल्हा सातारा येथे माझे मित्र कैलासवासी सुभाषराव शिंदे यांच्या पुढाकारातून यशवंतराव आणि वेणुताई चव्हाण यांचा एक अतिशय चांगला देखणा पुतळा आम्ही उभा केला. आज त्या पुतळ्याची इतकी दुर्दशा आहे, की त्याच्या भोवती कोल्ही, कुत्री, डुकरं, इतर अन्य प्राणी, गाढवं अशी सगळी वस्ती करतात. आजूबाजूला अतिक्रमणाचा विळखा आहे. यशवंतरावांच्या पुतळ्याची, संयुक्त पुतळ्याची म्हणजे त्यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण आणि यशवंतरावांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्रातला हा पहिला आम्ही फलटणला उभारलाय. परंतु त्याची त्याची सुद्धा शासनाला काही वाटत नाही, की बाबा ह्या पुतळ्याचं नगरपालिका असेल, स्थानिक प्रशासन असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांना सांगून झालं. परंतु ह्या पुतळ्याचं उदाहरण जगामध्ये असं दिसून येणार नाही, की इतक्या चांगल्या नेत्याचं स्मारक किंवा चांगल्या नेत्याचा पुतळा अशा अवस्थेत आहे. काही जण प्रयत्न करतायत, नाही असं नाही. सुभाषराव शिंदे आज असते, तर निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केला असता. आम्ही सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावरही घातलं. आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याही कानावर आपण हा प्रश्न घातलेला आहे. परंतु अजूनपर्यंत त्याची सोडवणूक झालेली नाही. नाही म्हणायला त्यांच्या नातेवाईकापैकी सचिन सूर्यवंशी बेडके आणि महेंद्र सूर्यवंशी बेडके हे दोघं मात्र आजही सातत्यानं प्रयत्न करतायत आणि जी यशवंतराव चव्हाणांचा हा पूर्णाकृती पुतळा संयुक्त जो आम्ही उभारला, त्याची जी स्मारक समिती केली, त्या स्मारक समितीतले सर्व विश्वस्त आता कैलासवासी झालेले आहेत आणि मी एकटाच विश्वस्त त्याच्यामध्ये राहिलोय. त्यामुळे समितीच्या वतीनं सगळ्या स्तरावरील शासनाला आम्ही लिहून दिलेलं आहे, की हा पुतळा आपण ताब्यात घ्या आणि त्याची आपण पुनर्रचना करा. पण अजूनपर्यंत त्याला काही यश आलेलं नाही. दुसरी एक उपेक्षा मला या ठिकाणी साहित्यिक अंगाने व्यक्त करायची आहे, की यशवंतरावांची स्मारकं झालेली आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे यशवंतराव चव्हाणांच्या नावाने यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिलेले आहेत. काही नाट्य, कला, क्रीडा अनेक संस्थांना त्यांची नावं दिली गेलेली आहेत. पण खऱ्या अर्थाने यशवंतरावांचं स्मारक जे साहित्यिक पद्धतीने व्हायला पाहिजे, ते अकादमीच्या स्वरूपात झालं पाहिजे. आज राष्ट्रीय स्तरावर भारत सरकारची दिल्लीला अकादमी आहे, राष्ट्रीय अकादमी आहे. ती राज्यातल्या 22 भाषांमधल्या ज्या उत्कृष्ट साहित्यकृती असेल, त्याला अकादमी पुरस्कार देते. सगळ्या भाषांना त्यांचं काम चालू असताना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला त्यांच्या वतीनं दिले जाणारे फक्त 2च पुरस्कार येतात. आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळपास
36 जिल्हे आहेत. एवढ्या जिल्ह्यामध्ये आज आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, तरुण असेल, शेतकरी असेल, असे अनेक साहित्यिक त्यातनं आज निर्माण झालेले आहेत, की त्यांच्या साहित्यकृती अतिशय उत्तम आहेत. परंतु त्यांची दखल अकादमीमार्फत घेता येणं शक्यच नाही. म्हणून राज्य पातळीवर आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र साहित्य अकादमी अशी सुरू करता येईल का? याचा विचार मी आणि माझे समविचारी जे साहित्यिक मित्र आहेत, हे सगळेजण आम्ही करत आहोत. काय आहे ही कल्पना अकादमीची? तर अगदी साधी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र साहित्य अकादमी स्थापन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला एका उत्कृष्ट साहित्य कृतीला मराठी भाषेतल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र साहित्य अकादमी पुरस्कार दिला जाईल. आज जिल्हा स्तरावर साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो, ही गोष्ट अतिशय नाविन्यपूर्ण असणार आहे आणि अनेक जिल्ह्यातील साहित्यिकांचा त्याला पाठिंबा मिळणार आहे. अनुवादाचा अतिशय प्रश्न आहे, हा समोर आपल्या येतोय. मराठी भाषेला मराठी शासनाची राज्यभाषा म्हणून 1 मे 60लाच यशवंतराव चव्हाणांनी मान्यता दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2025 साली या आपल्या भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. हा दर्जा दिल्यानंतर कोट्यवधी रुपयाचं जे अर्थसंकल्प आहे, त्याच्यामधून आपल्याला त्यांच्यासाठी चळवळीसाठी कामं करण्यासाठी, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करता येणार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे हा निर्णय झाल्यानंतर आज तागायत अजून या मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ₹1 सुद्धा अनुदान आपल्याला मिळालेलं नाही. ही सुद्धा एक खेदजनक बाब आहे. म्हणून आता शासनावर अवलंबून न राहता, शासनाच्या तोंडाकडे न पाहता समाजामधल्या साहित्यिकांना, विचारवंतांना आणि जनतेमध्ये यशवंतप्रेमी जे नागरिक आहेत, त्यांच्या सहकार्यामधून आपल्याला ही अकादमी स्थापन करता येईल, असा माझा विचार आहे. याच्यामध्ये सर्वात एक अनुवादाचा प्रश्न अतिशय आपण महत्त्वाचा त्याच्यामध्ये घेणार आहोत. आज अनुवादाची काय अवस्था आहे? अनेक चांगले अनुवादक मराठीमध्ये म्हणजे इंग्रजी किंवा अन्य परकीय भाषा आहेत, त्यांच्यातलं साहित्य मराठीमध्ये आणण्याचं काम करतात, पण ते फार कमी प्रमाणात आहे आणि त्याला ज्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला पाहिजे, तो लोकाश्रय त्याला मिळत नाही, अर्थसहाय्य त्याला मिळत नाही. म्हणून आपण परदेशी कॉन्सुलेट जनरल हे प्रत्येक राज्याच्या राजधानीपाशी असतात. आपल्या राज्याची राजधानी मुंबईत आहे. मुंबईतही अनेक परदेशी कॉन्सुलेट जनरल्स आहेत. त्यांच्या कार्यालयाला त्यांच्या राष्ट्राकडून त्यांच्या भाषेच्या विकासासाठी आणि ज्या राज्यामध्येही त्यांची कार्यालय आहेत, तिथल्या राजभाषेच्या विकासासाठी जो निधी मिळतो, त्याचा उपयोग करून घेऊन आपण अनुवाद कक्ष वेगळ्या पद्धतीने कार्यरत केला पाहिजे. शासनाकडे अनेक वेळा ही मागणी करून सुद्धा अद्याप मान्य झालेली नाही. या नियोजित अकादमीमार्फत या वर्षामध्ये 2-3 साहित्य कृतींचं जरी परकीय भाषेमध्ये भाषांतर झालं, तरी खूप यशवंतरावांना आदरांजली चांगल्या प्रमाणे वाहिली असा त्याचा अर्थ होईल. तेव्हा प्रादेशिक असेल, राज्य असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल, अनेक ठिकाणी मराठी भाषा ही त्याच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली पाहिजे. हे जर आपल्याला करायचं असेल, तर आपलं साहित्य मोठ्या प्रमाणावर जगातल्या सगळ्या साहित्यिकामध्ये, जगातल्या सगळ्या भाषांच्या साहित्यामध्ये आपलं साहित्य गेलं पाहिजे. आज काय होतं, 4-5च परदेशी भाषा आपल्याला फार मोठ्या वाटतात. एक फ्रेंच, लॅटिन, अमेरिकन आणि इंग्रजी. एवढ्या भाषामध्ये साहित्य गेलं म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्य गेलं असं म्हणतो, पण तसं नाहीये मित्रांनो. जगामध्ये जेवढी राष्ट्र आहेत, त्या सगळ्या राष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम साहित्य करणारे, लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्यांचं साहित्य आपल्याला आणता येईल आणि आपलं उत्कृष्ट साहित्य त्यांच्याकडं नेता येईल. हे जर आपण करू शकलो, तर मला असं वाटतं की यशवंतरावांनी 1 मे 1960ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठी भाषिकांना जो शब्द दिला होता, की मराठी भाषा 7 समुद्रापार नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यशवंतरावांचं हे अधूर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि कशा पद्धतीनं आपल्याला ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र साहित्य अकादमी स्थापन करता येईल, पुढं नेता येईल, त्यात आणखी काही सूचना असतील, तर या सगळ्यांनी माझ्याशी म्हणजे रवींद्र बेडकिहाळ, अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी,
322 कसबा पेठ, शंकर मार्केट, लोकजागर कार्यालय, फलटण, जिल्हा सातारा येथे किंवा माझा दूरध्वनी संपर्क 94 22 400 321 असा आहे. तेव्हा त्याच्यावरही संपर्क साधून आपण सूचना करू शकतो. पण एक चांगल्या विषयाला वाचा फोडण्याचा योग आजच्या 12 मार्चच्या यशवंतराव चव्हाणांच्या 114व्या जयंतीनिमित्त मला लाभला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.